निसर्ग देवतेचं हिरवं वरदान मिरवणारा, भारतातीलच नव्हे तर जगातील अत्यंत प्रसिद्ध असा पट्टा म्हणजे पश्चिम घाट। याच पश्चिम घाटात कोल्हापूर विभागात वसलेलं समृद्ध जैवविविधतेनं नटलेलं एक छोटंसं थंड हवेचं ठिकाण म्हणजे अंबोली। पश्चिम घाट हा युनेस्कोद्वारे जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून देखील मान्यता प्राप्त आहे। अंबोलीला पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख देण्यात तसेच तेथील जैवविविधता जोपासण्यात महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाचं मोठं योगदान आहे। महाराष्ट्राचे माननीय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील यावर जातीनं लक्ष देत असतात। घनदाट जंगलं, हिरवी कंच वनराई आणि विशेषतः पावसाळ्यात भरून वाहणारे धबधबे, दाट धुकं आणि समुद्र सपाटीपासून 690 मीटर उंचीवर असलेलं आंबोली इको स्पॉट म्हणून घोषित आहे। आपल्याला जर का आंबोलीला भेट द्यायची असेल तर इथपर्यंत पोहोचायला अनेक पर्याय देखील उपलब्ध आहेत। कोल्हापूर आणि पणजी हे अंबोलीपर्यंत पोहोचायला जवळचं रेल्वे स्थानक तथा विमानतळ असून सिंधुदुर्ग देखील जवळचं रेल्वे स्थानक आहे। आपण सिंधुदुर्ग तसेच पणजीहून बस अथवा स्वतःच्या वाहनाने केवळ 2 तासात अंबोलीला पोहोचू शकता, तर कोल्हापूरहून बस किंवा स्वतःच्या वाहनाने इथे पोहोचण्यास आपल्याला 2.5 तास लागतात। पर्वत रांगांमध्ये वसलेला आणि अनेक लहान मोठ्या टेकड्यांनी वेढलेला आंबोली घाट प्रत्येक रोड ट्रिप करणाऱ्या मुसाफिराच्या बकेट लिस्टमध्ये नसेल तर नवलच। परंतु आंबोली फक्त रोड ट्रिप पर्यंतच मर्यादित नाहीये। अंबोली आणि नजीकच्या जंगलांना अतिशय संवेदनशील जंगल म्हणून ओळखलं जातं। या जंगलांमध्ये आतापर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या 250 प्रकारचे पक्षी, 1000हून जास्त वनौषधी, 240च्या आसपास फुलपाखरं, 26 बेडकांचे प्रकार, 56 सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्रकार, रानफुल ऑर्किड, जवळजवळ 32 प्रकारचे वन्य प्राणी आणि विपुल अशा जैवविविधतेची नोंद आहे। या विपुल जैवविविधतेचं महत्त्व जाणून 2019 साली महाराष्ट्र शासनाने अंबोली ते दोडामार्ग हा परिसर कन्झर्वेशन संवर्धन राखीव म्हणून घोषित केला। तुम्ही अंबोलीला आलात की वन विभागाने निर्माण केलेल्या अंबोली गार्डनला नक्की भेट द्या। इथे असलेल्या बटरफ्लाय गार्डनमध्ये आपल्याला 180 पेक्षा अधिक विविध प्रजातींची रंगीबेरंगी फुलपाखरं पाहावयास मिळतात। रेप्टाइल्स तसेच ॲम्फिबियन्ससाठी अनुकूल असलेल्या